श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, शुभ दिवस. आजचा हा स्वामींचा संदेश खरंच मनाला खूप दिलासा देणारा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, कितीही यश मिळवा, पण कधीही अहंकाराला तुमच्या मनात स्थान देऊ नका. कारण अहंकार माणसाला देवापासून दूर नेतो आणि नम्रता त्याला देवाजवळ आणते. तुम्ही अनेकदा माझ्याकडे येऊन म्हणता की स्वामी, आमच्या आयुष्यात इतके दुःख का बरं आहे, इतक्या अडचणी का आहेत? पण लेकरांनो, सोनं जेव्हा अग्नीत तापवलं जातं तेव्हाच त्याची खरी किंमत वाढते, तेव्हाच तर त्याची खरी किंमत कळते ना. अगदी तसंच तुमच्या आयुष्यातही येणाऱ्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतात, तुम्हाला तोडण्यासाठी नाही. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्यामागे माझं काहीतरी हेतू आहे. प्रत्येक दुःखाच्या मागे एक नवीन आनंद लपलेला असतो. अगदी तसंच प्रत्येक अश्रूच्या मागे सुद्धा एक नवीन हसू दडलेलं असतं. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका किंवा कधीही सोडू नका. माझ्या लेकरांनो, माझ्या प्रिय बाळांनो, अनेक जण फक्त सुखात देवाला आठवतात. जेव्हा सर्व काही चांगलं चाललेलं असतं तेव्हा मंदिरात जातात, पूजा करतात, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा देवावरच रागवतात. हे योग्य नाही ना. खरा भक्त तोच असतो जो सुखातही देवाचे आभार मानतो आणि दुःखातही देवावर विश्वास ठेवतो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व माझ्या नजरेसमोर आहे. तुमच्या मनातील वेदना मला सांगण्याची गरज नाही. तुमच्या डोळ्यातील अश्रू पडण्याआधीच मला त्यांची जाणीव होते. तुम्ही अनेकदा दुसऱ्यांचे सुख पाहून दुःखी होता, दुसऱ्यांकडे काय आहे याचा विचार करता. पण माझ्या प्रिय लेकरांनो, प्रत्येकाच्या नशिबात वेगळं काहीतरी लिहिलेलंच असतं. दुसऱ्याच्या आयुष्याशी तुमच्या आयुष्याची तुलना कधीच करू नका. जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. आज तुमच्याकडे 2 वेळचं अन्न आहे, डोक्यावर छप्पर आहे, प्रेम करणारे कुटुंब आहे. हेही अनेकांसाठी स्वप्न असतं. म्हणून रोज सकाळी उठल्यावर प्रथम माझे आभार माना. कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते. माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, राग, मत्सर, दोष, द्वेष आणि सूड या गोष्टी मनातून काढून टाका. या गोष्टी माणसाचे मन जाळतात. दुसऱ्याला त्रास देण्याआधी त्या स्वतःलाच त्रास देतात. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं असेल तर त्याला माफ करा. माफ करणं म्हणजे कमजोरी नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे. जिथे क्षमा असते तिथे मी स्वतः उपस्थित असतो. तुमच्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतील की तुम्हाला वाटेल आता सर्व काही संपलेलं आहे, आता माझ्या आयुष्यात काहीच घडत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता स्किप करूच नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. स्वामी म्हणतात, आता काहीच मार्ग नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, पण लेकरांनो, जिथे सर्व मार्ग बंद होतात तिथूनच माझा मार्ग सुरू होतो. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा, कर्म करत राहा. फळाची चिंता माझ्यावर सोडा. योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रार्थना लगेच पूर्ण होत नाही. कारण मी तुम्हाला जे हवं आहे ते नाही, तर जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला देत असतो. कधी कधी तुम्ही एका गोष्टीसाठी हट्ट करता, पण मला माहिती असतं की ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही आहे. त्या गोष्टीमुळे तुम्ही बर्बाद होऊ शकता. त्यामुळे थोडा उशीर होतो, पण तो उशीर तुमच्या भल्यासाठीच असतो. माझ्या प्रिय लेकरांनो, माझ्या बाळांनो, पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. पैसा सुखसोयी देऊ शकतो पण मन शांती देऊ शकत नाही. मोठे घर देऊ शकतो पण प्रेमळ कुटुंब देऊ शकत नाही. औषध देऊ शकतो पण आरोग्य देऊ शकत नाही. म्हणूनच पैशांच्या मागे धावताना नाती विसरू नका. आईवडिलांचा आदर करा. त्यांचा आशीर्वाद म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात मोठं धन आहे. तुमच्या घरात जर आईवडिलांचे आशीर्वाद असतील तर समजा की माझी कृपाही तुमच्यावरच आहे. दररोज थोडा वेळ नामस्मरणासाठी द्या. माझं नाव घेतल्याने तुमच्या मनातील भीती कमी होईल, चिंता दूर होतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा तेव्हा डोळे बंद करून फक्त माझं नामस्मरण करा, माझे नाव घ्या. मी तुमच्या जवळच आहे. तुम्हाला दिसत नसलो तरी तुमच्या प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासावर माझी सावली तुमच्यासोबत असते. माझ्या लेकरांनो, जीवन खूप सुंदर आहे. प्रत्येक दिवस हा माझ्याकडून मिळालेली एक नवीन सुंदर अशी भेट आहे. त्यामुळे भूतकाळाच्या दुःखात अडकून राहू नका आणि भविष्याची चिंता जास्त करू नका. आजचा दिवस आनंदाने जगा. चांगले विचार करा, चांगले कर्म करा, गरजूंना मदत करा. कोणाच्या डोळ्यात अश्रू आणणार नाही असं स्वतःच्याच मनाला सांगा. मग बघा, मी
प्रत्येक संकटामध्ये तुमची अगदी सावलीसारखी साथ देईल. कारण शेवटी तुमच्यासोबत पैसा, संपत्ती किंवा पद येणार नाही, तुमची चांगली कर्म आणि माझे नावच तुमच्या शेवटपर्यंत येईल. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की जग तुमची साथ सोडेल ना, ती दूर जातील, परिस्थिती देखील बदलेल आणि परिस्थितीही कधीकधी तुमची साथ देणार नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या भक्ताची साथ मी कधीच सोडत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हा स्वामींचा दिलासा देणारा संदेश ऐकून जर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आले असेल किंवा खरंच हा स्वामींचा जो संदेश आहे तो जिव्हारी लागला असेल, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचवेल. आणि तसंच जर तुमची स्वामींवर खरंच श्रद्धा असेल, स्वामींवर विश्वास असेल, तर आत्ताच श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.